थंडीमध्ये ओठाची काळजी कशी घ्यायची ते आता आपण बघूया। खूप जणांचा हा प्रॉब्लेम असतो की थंडीमध्ये ओठांना खूप क्रॅक्स जातात, त्याच्यानंतर खूप जास्त थंडीमध्ये ओठ हे कोरडे होतात, पांढरे पडतात आणि तडतडल्यासारखे पण होतात खूप जास्त। तर त्याच्यामध्ये आपण काळजी कशी घ्यायची, ठीक आहे। आणि ओठाचा काळवंडलेपणा, बऱ्याच जणांचे ओठ हे काळे पडतात, ड्राय डिहायड्रेटेड होतात, त्याच्यामुळे काळे निळे दिसतात। तर त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत। ओठ काळे पडण्यामागं पहिलं म्हणजे स्मोकिंगमुळे ओठ काळे पडू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे जर ओठाच्या आजूबाजूचा पॅच हा डिहायड्रेट झाला, पाणी धरून ठेवण्याची क्षमता स्किन मधली जर कमी झाली तर तरी सुद्धा हा ओठाला काळवंडलेपणा येतो। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं रिझन असं असू शकतं की रॉंग प्रोडक्ट्स जे आपण वापरतो, म्हणजे खूप स्वस्तातल्या एकदम साध्या लिपस्टिक्स वापरतो ज्याच्यामध्ये खूप हार्मफुल केमिकल कंटेंट्स ऍड करून त्या लिपस्टिक्स बनवलेल्या असतात। असे जे काही गोष्टी आपण वापरल्या सतत ओठावरती तर त्याच्यामुळे सुद्धा काळवंडलेपणा ओठावरती येतो, ठीक आहे। आता आपण ह्याच्यावर बघणार उपाय की आपण थंडीमध्ये कशी काळजी घ्यायची आणि तो काळवंडलेपणा हळूहळू कशा पद्धतीने तो गेला पाहिजे। तर पहिला उपाय म्हणजे असा की तुम्ही थंडीमध्ये जे ओठाला लिप बाम आपण लावतो किंवा आपण म्हणजे आता लिप बाम जे असतं, साधारण लिप बाम हे तुपाचं असलेलं पाहिजे किंवा लिप बाम मध्ये नॅचरल ऑइल्स असले पाहिजे। पाम ऑइलचा वापर लिप बाम्स मध्ये नाही केला गेला पाहिजे। त्याच्यानंतर जे मिनरल्स ऑइल असतात त्याचा वापर नसला पाहिजे लिप बाम मध्ये। तर त्या लिप बाम मध्ये हे नॅचरल गोष्ट असल्या पाहिजे, तुपाचा समावेश असला पाहिजे, नॅचरल ऑइल्स जे असतात त्याचा समावेश असला पाहिजे, व्हिटॅमिन ई असलं पाहिजे, जेणेकरून ओठाला मऊपणा येतो आणि ओठ फुटत नाही। आणि स्पेशली लिप बाम हे बाहेर पडण्यापेक्षा रात्री झोपताना लावलं गेलं पाहिजे, जेणेकरून ओठावर ते 8-10 तास राहतं आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतं। ओठाचा काळवंडलेपणा किंवा ओठाचं पिगमेंटेशन घालवण्यासाठी तुम्ही घरी अल्टरनेट डे लिप स्क्रब करू शकता। जे लिप स्क्रब हे शुगर बेस असलं पाहिजे, म्हणजे नॅचरल असलं पाहिजे आणि जे ग्रॅन्युअल्स असतात ते माइल्ड ग्रॅन्युअल्स असले पाहिजे। खूप हार्श ग्रॅन्युअल्स तुमच्या ओठाला हार्म पोहोचवू शकतात, कारण ओठाची जी स्किन असते ती खूप नाजूक आणि पातळ असते आपल्या चेहऱ्याच्या स्किनपेक्षा। त्याच्यामुळे ओठाचे जे स्पेशल लिप स्क्रब्स मिळतात ते वापरा, पण ही काळजी घ्या की स्क्रब्स हे खूप माइल्ड ग्रॅन्युलेटेड असले पाहिजे आणि ते स्क्रब्स तुम्ही अल्टरनेट डे वापरू शकता। आणि जेव्हा जेव्हा स्क्रब कराल लिप बाम वापरायला विसरू नका, कारण स्क्रबमुळे हलकं एक्सफोलिएशन होतं स्किनवरती आणि त्याला सुदिंग कुलिंग करण्याचं काम हे लिप बाम करत असतं। त्यामुळे लिप स्क्रब केल्यानंतर कंपल्सरी लिप बामचा वापर करा। आणि त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला खूप हेवी पिगमेंटेशन असेल लिप्सवरती किंवा अराउंड द लिप्स सुद्धा हेवी पिगमेंटेशन असेल, डल डिहायड्रेटेड स्किन झालेली असेल तर सलूनमध्ये ट्रीटमेंट नक्की घ्या। त्याच्यावरती खूप सुंदर ट्रीटमेंट्स असतात ज्याने तुमचा ओठाचा काळवंडलेपणा नक्कीच कमी होतो।